22 तारीख आज दवाखान्याचं आज सुद्धा लॉक आहे, ग्रामपंचायतीला सुद्धा लॉक आहे आणि हे दवाखान्याला सुद्धा लॉक आहे. अशा कोणत्या सरकारी कर्मचाऱ्याला सुट्ट्या दिल्या गट विकास अधिकाऱ्यानं किंवा शासनानं? यांच्याकडे थोडंसं लक्ष द्यावं जातीनं, नाही तर आमच्यासारख्याला असं भडकून उठावं लागून राहिलं. मग तुमचा शासकीय कर्मचारी असून काय फायदा आहे? तुम्ही शासकीय कर्मचाऱ्याची पाठलागपणा करत ना, त्यांना लपवता. कारण फुकटाचा पगार आहे ना, आमचा पब्लिकचा पगार देताना तुम्ही त्याने आमच्या पब्लिकच्या भरशावर ते पोट भरून राहिले ना. आणि आम्हाला डोळे दाखवते, आम्ही काही प्रश्न केले तर आम्हाला उडवाउडीचे उत्तर देते. आमच्याच माता खाते, आमच्या माता खाऊन आमचे माता त्याचे पोट आहे, त्याच्या माता आमचे पोट नाही ना. कमीत कमी हे दवाखाने हे शासकीय आहे. जर आज लॉक आहे तर याचा शासकीय जो येते औषध पाणी हे कुठं विकल्या जाते? पब्लिकचा जर फायदा नाही तर ते कुठंतरी विकल्या जात असेल ना. याचं थोडंसं शासनानं गांभीर्य लक्षात घ्यावे. असं कंटिन्यू जर दवाखाना बंद झाला तर याच्यामध्ये जे औषधी येतात त्याची एक्सपायरी डेट झाली तर मग याला जबाबदार कोण? कारण बंदच राहून राहिला ना दवाखाना. विल्हेवाट दिसली का आपल्याला? नाही, अजिबात नाही. माणसं मुतल्याचे मागं पुरावे दिसले. हा, लेखक खेळताना पुरावे दिसले. याला कोणता वॉचमन आहे का, गेट आहे का? हे पडलेलं गेट आहे. आजपर्यंत बसवलेलं नाही आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी आम्ही व्हिडिओ काढला होता, तर अजून सुद्धा हे नाही केलेलं आहे. आमच्या गावाले आदर्श गाव असा पुरस्कार, असे खोटे पुरस्कार घेतले जातात. स्मार्ट ग्रामपंचायत 2000 हे एवढं मोठं पडलेलं आहे, हे दिसून नाही राहिलं त्यांना. काही बोर्ड नाही दिसत. ज्यावेळेस थैले आणून छपाई करू शकत नाही, त्याच्यावर नाव टाकू शकत नाही. फक्त बिलं काढते कशा भरोशा? फक्त आम्ही जनता डोळे लावतो म्हणून याच्या भरोशावर हे सर्व कारभार. ज्यावेळेस विचारण्यात आलं की आपल्या गावाले कोणत्या आधारावर स्वच्छतेचा पुरस्कार देण्यात आला, तर ग्रामसेवक मॅडम ग्रामपंचायतची बॉडी यांनी एवढंच म्हटलं की 2024 आणि 23 या दरम्यानमध्ये स्वच्छतेचं पुरस्कार देण्यात आला, असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं असं मत आहे की 2017 पासून तर अजिबात काहीच नाही आहे. तर हा पुरस्कार जो देण्यात आला हा चुकीचा देण्यात आला. पुरावा आहे मेन म्हणजे हा काच जे फुटले, हे आजचे दवाखान्याचे काच फुटलेले आहे काय हे बघू शकता. याला फक्त पडद्यानं कवर आहे आणि चालेल. आणि दुसरी म्हणजे ह्या मीटरच्या वायरापा हे पब्लिक आहे ना दवाखाना, हे सुद्धा पाहू शकता तुम्ही. लॉक आहे हे पहा. हे कुठं स्वच्छता आहे आणि सुंदर गाव आहे आमचं, बघून घ्या. ह्या सरकारी दवाखाना आहे बरं, ते म्हणजे माणसाचं आहे, ढोरायचं नाही. कारण का ढोरायचं असलं तर म्हणतं आपण ढोर आहे. हे स्वच्छताचे लक्षणं पाहत नाही. हे फाटक 15 ऑगस्टच्या दिवशीसुद्धा मी तुम्हाला दाखवलं, आजसुद्धा दाखवत आहे. आणि हा दुसरा फाटकाचा भाग आहे. तर हे पहा तुम्ही, अजूनही जसाच्या तसाच आहे. हे की आजचं उकडलेलं आहे का? किती जुनं आहे. लेकरं खेळू खेळू त्याच्यावर रॅचेस पडलेले आहे. पुरं चोपडा झाला आहे तो खेळू खेळू.